वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समग्र निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सगळ्यांचं महिला ज्योतिर्विद तर्फे सगळ्यांचं स्वागत आहे. पागे मॅडम, गिरी मॅडम दोघांचेही स्वागत आहे. आपण आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. भावतरंग हा आपला विषय आहे. कसं आहे की आपलं आयुष्य खूप छान आहे, खूप सुंदर आहे. ह्याच बरोबर आपल्या बरोबर अनेक सहकारी असतात, सहप्रवासी असतात, जे आपल्या बरोबर दीर्घकाळ चालतात. ते काही आपल्याला आनंद देतात आणि काही दुःखामध्ये आपल्या बरोबर असतात. दुःखाबरोबर असताना आपले दुःखही ते वाटून घेत असतात. आणि आपल्या दुःखामध्ये हळवे होतानाही आपल्याला दिसत असतात. ते दीर्घकाळ आपल्या बरोबर असतात. ते आपले पार्टनर असतात. पार्टनर या नात्यामध्ये मित्र, प्रेम, विश्वास, कमिटमेंट आणि पारदर्शकता आणि अशी अभिप्रेत असते. एकमेकांना स्पेस देत, जिथे गरज वाटेल तिथे आधार देत, एकमेकांच्या गतीशी एकरूप होत सहजीवन जगणारे प्रवासी म्हणजे लग्न आणि सप्तम असतात. कुंडलीमध्ये समोरासमोरची स्थाने एकमेकांना पूरकच असतात. म्हणून आम्ही घेतल्या आहेत कुंडलीतील 12 भावांच्या 6 जोडी. पहिली जोडी अर्थातच लग्न आणि सप्तम भाव. याविषयी अधिक जाणून घेऊया आपण स्मिता गिरी मॅडम आणि सुनीता पागे मॅडम. आता मी थोडक्यात दोघींची ओळख करून देते. स्मिता गिरी मॅडम ह्या प्रोफेसर होत्या. त्या आता ज्योतिषाबद्दल त्यांचे सगळं पूर्ण शिक्षण झालेले आहे. सगळ्या विषयाच्या अंगाने त्यांचं शिक्षण झालेलं आहे. शिवाय त्या कन्सल्टन्सी पण करतात. पुस्तकं टॅरोचं त्यांनी एक लिहिलेलं आहे. सुनीता मॅडम बरोबरच त्यांचं एक पुस्तक आहे आणि क्लासेस पण घेतात. आता चॅनलवर युट्यूबवर त्यांची व्याख्यानं असतात, माहिती असते. खूप सगळ्या गोष्टीचे त्या युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती पण देत असतात. अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्यानं दिली आहेत, अनेक ठिकाणी त्यांनी लेखही दिलेले आहेत. ज्योतिषही भविष्यही त्या अनेक ठिकाणी देतात. आणि अशा ह्या आपल्याला आजच्या चर्चेला येणार आहे स्मिता मॅडम. आणि ऍडव्होकेट सुनीता मॅडम या ऍडव्होकेट तर आहेच आहे, शिवाय ज्योतिषाबद्दल अतिशय उत्तम ज्ञान आहे. त्यांची भावतरंग हे पुस्तक आहे. ज्योतिषामध्ये टॅरोची 3 पुस्तक आहेत. त्या क्लासेसही घेतात, त्यांचेही अनेक लेख आलेले आहेत. खूप मासिकातही लिहितात. खूप उत्तम कन्सल्टन्सी दोन्ही करतात. म्हणजे ऍडव्होकेटची पण करतात आणि ज्योतिषाची पण करतात. म्हणजे टॅरोवर त्यांचा अधिक अभ्यास आहे. मनतरंग तर खूप सुंदर पुस्तक आहे त्यांचं. अशी खूप छान दोघींची जोडी आहे. खूपही अभ्यासात त्या खूप चांगल्या ज्योतिषामध्ये एकाग्र होऊन खूप प्रगती केली आहे त्यांनी. आता आपण सप्तम भाव आणि लग्न भाव याविषयी आपण माहिती घेऊया. आपण सर्वात पहिल्यांदा स्मिता गिरी मॅडमला विचारूया की लग्न स्थान म्हणजे नेमके काय? लग्न भाव हा भृगु ऋषींनी ज्या वेळेस कुंडलीची रचना केली त्यावेळेस कुंडलीचे 12 भाव म्हणजे 12 कुंड तयार केली आणि ती 12 कुंड म्हणजे कुंडली म्हणून आपण म्हणतो. तर आता हे 12 भावांपैकी पहिला भाव हा लग्न भाव आहे. म्हणजे इथे आपण या 12 भावापैकी लग्न भावामध्ये आपण आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला श्वास घेतो त्यावेळेस तो लग्न भाव असतो. आणि ज्या वेळेस आपला मृत्यू होतो म्हणजे शेवटचा श्वास तो म्हणजे 12 वाजता. म्हणजे या 12 भावांमध्ये आपलं सगळं आयुष्य मांडलेलं आहे. आणि भृगु ऋषींना हेच सांगायचं होतं की या 12 भावांमध्ये प्रत्येक व्यक्ती ही जगत असते आणि ते प्रत्येक भाव त्यांच्या आयुष्यावर जास्तीत जास्त परिणाम करत असतात. आता संस्कृतमध्ये या भावाला वेगवेगळी नावं दिलेली आहेत पहा. कल्प, उदय, आद्य, तनु, जन्म, विलग्न, होरा, आत्मा, शरीर, मूर्ती आणि लग्न. म्हणजे आपल्याकडे सगळ्यात जास्त प्रचलित लग्न म्हणून आहे पहा. की ज्या वेळेस व्यक्तीचा जन्म होतो त्यावेळेस आकाशामध्ये जशी ग्रहस्थिती असते म्हणजे जे नक्षत्र, जे तारे किंवा जे ग्रह आकाशात उपस्थित असतात त्याप्रमाणे आपलं लग्न ठरतं आणि आपली कुंडली तयार होते. तर आता प्रथम भावामधून आपण काय काय बघतो तर प्रथम भाव म्हणजे हे आपलं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मी जेव्हा जन्मतो त्यावेळेस मला व्यक्तिमत्वाला त्या आकार मिळतो. म्हणजे प्रथम भावावरनं आपण आत्म्याचं सुख दुःख, कारण मागच्या जन्मामध्ये
त्या आत्म्याच्या ज्या काही इच्छा राहिल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी तो आत्मा जन्म घेतो. आणि तो जन्म त्याने घेतलेला आहे म्हणजे तो सुख भोगण्यासाठी आलेला आहे किंवा काही कर्तव्य राहिली होती ती पूर्ण करण्यासाठी, म्हणजे भोगण्यासाठी का भोग संपवण्यासाठी, अशासाठी तो आत्मा जन्म घेतो. आणि त्यावरूनच लग्न भावावरूनच आपण मस्तक पाहतो. पहा, मस्तक पाहतो म्हणजे काय, की गुण आणि दोष, आपले सगळे स्वभाव गुणदोष हे मेंदूपासून आपल्याला कळतात. म्हणजे मस्तकावरनं याची कल्पना बाकीच्या लोकांना येते. आता त्याच्यावरनं सगळ्यात पहिल्यांदा आपलं शरीर भाव. शरीर म्हणजे काय, बांधा, कसं दिसतो आपण, म्हणजे थोराड शरीर आहे म्हणजे बलदंड बांधा आहे का मध्यम बांधा आहे का कृश बांधा आहे, हे त्याच्यावरनं ठरतं. म्हणजे आपण जेव्हा त्यावेळेस आपलं व्यक्तिमत्व विकसित होतं ते हे कुठल्या बांध्यामध्ये आहे हे समोरच्या व्यक्तीला कशा पद्धतीने दिसतं त्याप्रमाणे आपण आपलं शरीर हे बनलेलं असतं. दुसरा भाग शरीर प्रकृती. आता शरीर प्रकृती म्हणजे काय, शरीराची जी क्षमता असते, म्हणजे शरीर हे आरोग्यपूर्ण आहे का किंवा सहनशील आहे का की रोगट आहे का, कशा प्रकारचं आपलं शरीर आहे हे याच्यावरनं ठरतं. म्हणजे आपण प्रवास करण्यासाठी योग्य आहोत का. शरीर प्रकृती ज्यावेळेस आरोग्यपूर्ण निरोगी असेल त्यावेळेसच आपण लांब लांबचे प्रवास करू शकतो, ट्रेकिंग करू शकतो किंवा आपल्यामध्ये ते जे असतं त्याचा वापर करू शकतो, आपल्यामध्ये असलेल्या बलांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ शकतो. म्हणजे हे झाले शारीरिक क्षमता, म्हणजे शरीर प्रकृती कशी आहे ते पाहिलं. तिसरे आहे शरीरावरची चिन्ह. आत्मा जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपल्याकडे पुनर्जन्म हिंदू धर्मामध्ये मान्य केलेला आहे. मग ज्या वेळेस आत्मा अविनाशी आहे, मग तोच आत्मा जेव्हा परत जन्म घेतो तेव्हा त्या बाळाच्या अंगावर काही जन्मखुणा असतात. पूर्वीचे लोक त्याला तुळशीचं पान म्हणायचे. पहा, म्हणजे काही वण असतात, काही डाग असतात, तर याच्यावरनं ती जन्मखूण ठरवली जाते. आणि हा त्या घराण्यातला कुणीतरी पूर्वज आहे आणि पुन्हा या घराण्यामध्ये जन्म घेतलेला आहे. म्हणजे त्या जन्मात ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी हा आत्मा या जन्मामध्ये अवतरित झालेला आहे. आता बघा, काही मुलं खूप रडतात लहान असताना आणि ते थांबतच नाही काही केल्या. मग त्यावेळेस जर उदबत्ती लावून त्याचा अंगारा आपण त्यांना लावला आणि सांगितलं की तुम्ही जो कुठला आत्मा आमच्या घरात पुन्हा आला असेल त्या आत्म्याच्या ज्या काही इच्छा आहेत त्या आमच्या परीने पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं जेव्हा म्हणून आपण तो अंगारा लावतो त्यावेळेस ते बालक एकदम शांत होतं. म्हणजे तो जो आत्मा आलेला आहे त्याच्या शरीरावरच्या चिन्हांवरनं आपल्याला हा बोध होतो. म्हणजेच लग्नावरून आपल्याला हा बोध होतो. आता स्वभाव, लग्नावरूनच आपल्याला स्वभाव कळतो. म्हणजे शांत आहे, तापट आहे का आक्रस्ताळे आहेत का सहनशील आहेत, हे सगळ्या स्वभावाचे पैलू, जे विविध पैलू आहेत ते लग्नामध्ये कोणते कोणते ग्रह विराजित आहेत त्याच्यावरनं कळतं. म्हणजे जर गुरु असेल तर शांत, संयमी, सुसंस्कृत आणि सुशील असतात. तर मंगळ जर असेल तर तापट, धडाडी आणि चटकन बोलणारे, एक गाव दोन तुकडे करणारे. त्याचप्रमाणे आक्रस्ताळेपणा, जे आपल्याला हवं आहे ते मिळालंच पाहिजे असा जेव्हा अट्टहास ठेवून हे लोक करतात त्यावेळेस ते आक्रस्ताळे असतात. तेव्हा मंगळ आणि राहू लग्नामध्ये उपस्थित असलेला दिसतो. त्याचप्रमाणे सहनशील वृत्ती, मग त्यावेळेस सगळे शुभग्रह किंवा शनी महाराज तिथे उपस्थित असलेले दिसतात. म्हणजे आपला जो स्वभाव बनतो तो त्या लग्नस्थानामध्ये असणाऱ्या ग्रहांच्यावर अवलंबून असतो आणि त्याप्रमाणेच आपण वागत असतो. म्हणजे लग्नावरून हेही कळतं. आता आयुष्य, पाचवा पार्ट आहे आयुष्य. म्हणजे जे आपण अल्पायू आहोत का दीर्घायू आहोत का मध्यायू आहेत हे सुद्धा लग्नावरनं सांगता येतं आणि त्याचप्रमाणे आपण तिथे ठरवतो. आता फलादेशाचा जेव्हा आपण लग्नस्थानाच्या दृष्टीने विचार करतो त्यावेळेस भावातल्या राशी, भावातले ग्रह यांचा एकत्रित विचार करावा लागतो. एकांगी विचार कुठेच करता येत नाही. तेव्हा भावेशाची शरीर स्थिती, भावस्थिती, नवमांशाची स्थिती, षडबल संपन्नता आणि ग्रह साहचर्य, ग्रहदृष्टी या सगळ्यांचा विचार आपल्याला फलनिर्णयात करावा लागतो. आता एक भाव हा 30 अंशाचा असतो हे आपल्या सगळ्यांना माहितीये.
मग त्या भावमध्यावर जेव्हा ग्रह असेल तेव्हा तो पूर्ण फळ देतो. पण जर तो भाव संधीवरचा असेल किंवा तो ग्रह संधीवर असेल तर त्या भावाची फळं मुळीच मिळत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे लग्नस्थानावरनं इतका सगळा विचार आपण करतो, कारण लग्न आणि सप्तम हे कुंडलीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. 1, 4, 7, 10 ही केंद्रस्थानं जी आहेत ती प्रामुख्याने आधारस्तंभ म्हणूनच पाहिली जातात आणि समोरचा भाव हा नेहमी त्यांना पूरक असतो. आणि लग्न भावावरनं इतक्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करू शकतो. म्हणून लग्न भाव हा नक्कीच महत्वाचा आहे, कारण तो माझ्याशी संबंधित आहे. स्मिता मॅडम, अक्षरशः तुम्ही व्यक्तिमत्व आणि नैतिकता दोन्ही खूप सुंदर रीतीने सांगितलं. खूपच छान. आता मी सुनीता मॅडमला विचारते, सप्तम स्थान म्हणजे काय व सप्तमावरून तुम्ही काय बघू शकता? कुंडलीमधलं लग्नस्थान जसं महत्वाचं आहे, केंद्रस्थान, तसं सप्तम स्थान सुद्धा महत्वाचं आहे. कारण दोन्ही केंद्रस्थान आहेत आणि सप्तम स्थानावरून आपण भागीदारी बघतो. आता सप्तम स्थानावरनं भागीदारी बघतो म्हणजे आपला भागीदार कसा असेल, तर विवाह ही सगळ्यात अर्थपूर्ण भागीदारी आहे आणि म्हणून वैवाहिक जोडीदाराचं स्थान म्हणजे सप्तम स्थान असं आपण म्हणतो. पण म्हणून सप्तम स्थान म्हणजे विवाह का? तर सप्तम स्थान म्हणजे विवाह नाही. कारण विवाह हा व्ययस्थानावरनं बघितला जातो. आपण जर बघितलं ना तर कुंडलीमध्ये असंख्य सुखी सप्तम स्थान अत्यंत सुंदर असताना सुद्धा कधी कधी लग्न होत नाही किंवा वैवाहिक आयुष्य चांगलं नसतं, कारण त्याच्यासाठी व्ययस्थान बघायला पाहिजे. व्ययस्थानावरनं आपण बघतो की व्ययस्थानाचं आपण उपपद लग्न जे असतं ते व्ययस्थानावरनं आपण काढतो की व्ययश कुठे बसलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला कळतं की तेवढीच अंतर आपण व्ययस्थान ते व्ययश हे जे अंतर आहे तेवढंच अंतर आपण व्ययशापासून मोजलं की उपपद लग्न येतं. पण मुळात ते व्ययस्थानाचं मॅनिफेस्टेशन असतं. म्हणजे काय तर एखाद्या नात्यासाठी तुम्ही काय द्यायला तयार आहात हे ह्याच्यावर वैवाहिक जीवनाचं सौख्य अवलंबून असतं. ते आपल्याला सप्तम स्थानावरनं कळत नाही. कारण सप्तम स्थान म्हणजे काय तर सप्तम स्थान हे कामत्रिकोणाचं जे मधलं स्थान आहे आणि म्हणून सप्तम स्थान हे खूप क्रिटिकल आहे. सप्तम स्थानामध्ये आपल्या ज्या कामेच्छा असतात त्या सगळ्यात स्ट्रॉंग असतात आणि म्हणून सप्तम स्थान हे जे आहे त्याला आपण कामत्रिकोणाचा परमोच्च बिंदू आहे असं आपण म्हटलं जातो. कारण कुंभ हे जरी वायू त्रिकोणाची किंवा कामत्रिकोणाचा परमोच्च बिंदू असला तरी तिथे इच्छापूर्ती होते आणि इच्छापूर्ती होते म्हणजे आपण तिथे योग्य अयोग्य इच्छांचा आपण त्याच्यात मेळ घालू शकतो. परंतु सप्तम स्थान हे थोडस वैषयिक सुखाचं पण स्थान आहे. तिथे आपल्या सर्व कामेच्छा या परमावधीला पोहोचलेल्या असतात आणि म्हणून सप्तम स्थान म्हणजे काय तर सप्तम स्थान हे कामत्रिकोणाचा संघर्ष, तर या इच्छा ह्या आपण कशा मॅनेज करतो हे सप्तम स्थानावरनं कळतं. दशमाचं दशम स्थान आहे आणि चतुर्थाचं चतुर्थ स्थान आहे. म्हणजे भावात भाव असा जर आपण विचार केला तर चतुर्थाचं चतुर्थ स्थान आणि दशमाचं दशम स्थान म्हणजे पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ याचं बरोबर मध्य हे बॅलन्स करणारं जे आहे ना हे सप्तम स्थान. खूप छान. म्हणजे आता हे सप्तम स्थान म्हणजे तुम्ही थोडक्यात विशुद्ध प्रेम आणि दुसऱ्याला देण्यासाठी जे जे आपल्याकडे आहे ते म्हणजे सप्तम स्थान आणि आपल्या इच्छा जे चांगल्या प्रकारे तुम्ही मांडू शकतो असं हे सप्तम स्थान. खूप छान या गोष्टी. आता स्मिता मॅडम, मी तुम्हाला सांगते, लग्नावर दृष्टी टाकणाऱ्या ग्रहांच्या जातकाच्या व्यक्तिमत्वावर नेमका काय परिणाम होतो? आता लग्न भाव हा व्यक्तिमत्व दाखवतो पहा. ज्या वेळेस लग्न भाव हा व्यक्तिमत्व दाखवतो त्याप्रमाणे लग्नावर दृष्टी टाकणारे ग्रह हे दृष्टिकोन ग्रह देतात, म्हणजे आपला दृष्टिकोन बनवतात ते पहा. की आता सुनीता मॅडमनी सांगितले पहा, भावात भाव या थेरीप्रमाणे आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजे भावस्वामी किंवा लग्न भावामध्ये लग्न भावावर ज्या वेळेस गुरु हा दृष्टी टाकतो तो कशाचा कारक आहे? सामंजस्याचा कारक आहे. म्हणजे तो जो दृष्टिकोन देतो तो सामंजस्याचा देतो, सुसंस्कृततेचा देतो आणि सुविद्यतेचा देतो. सारासार विचार करण्याची वृत्ती हा गुरु दाखवतो. म्हणजे जो दृष्टिकोन बनतो तो या सगळ्यांच्या सारासार विचारातून बनलेला असतो. तो जर मंगळ दृष्टी टाकत असेल तर तो मंगळ कसा आहे? मंगळ अधीर आहे, धाडस, धैर्य आणि धडाडी दाखवणार आहे. मग तो त्याच पद्धतीने दुसऱ्यांशी वागेल, बोलेल आणि तशाच पद्धतीने दुसऱ्यांकडनं अपेक्षा करेल की त्यांनी पटकन उत्तर द्यावं. त्याचप्रमाणे जर चंद्राने दृष्टी टाकली
तर चंद्र कसा आहे? चंद्र हा शीतल आहे, त्यामुळे शांत आणि समंजस वृत्ती दाखवेल, किंवा तो जो दृष्टिकोन असेल तो समोरच्याचं मी सगळं ऐकून घेईल आणि मग त्याला उत्तर देईल, अशा प्रकारची वृत्ती दाखवेल. त्याचप्रमाणे कृष्ण पक्षातला चंद्र मात्र त्या भावात असणाऱ्या वेदना दर्शवतो, म्हणजे त्या भावातून कोणत्या कोणत्या वेदना आपल्या वाटेला येणार आहेत हे दाखवतो. शुक्र असेल तर रसिकता, संपूर्ण रसिकता बहाल करेल, की ज्याच्यामध्ये साहित्य, कला, नाट्य, संगीत आणि चित्र यांची आवड दाखवेल, त्याच्यामध्ये पुढे जाईल आणि ते समाजापुढे आणेल, म्हणजे गतिशीलतेने हे सगळे गुण दाखवेल. तर त्याचप्रमाणे जर बुध असेल तर बुध विजडम दाखवतो, म्हणजे बुद्धिमत्ता दाखवेल आणि त्या बुद्धिमत्तेला सगळ्या लोकांना त्या बुद्धिमत्तेने सगळ्या लोकांना प्रभावित करेल. रवी असेल तर तो काय करेल? शिस्त लावेल आणि अस्मिता दाखवेल स्वतःची आणि सातत्य ठेवेल, कुठल्याही गोष्टीमध्ये तो सातत्य दाखवेल. त्याचप्रमाणे शनी जर असेल तर विलंब दाखवेल आणि दीर्घसूत्रीपणा देईल. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या अंगी जास्तीत जास्त सहनशीलता ठेवेल आणि दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची वृत्ती या दृष्टिकोनामध्ये येईल. तर या जेव्हा भावावर, लग्न भावावर जेव्हा या विविध ग्रहांची दृष्टी पडते त्यावेळेस अशा प्रकारचं वर्तन केलं जातं. सगळ्या ग्रहांचं पूर्णपणे अगदी चंद्रापासून रवीपासून सगळे ग्रह तुम्ही घेतले, अतिशय छान. मला असं वाटतं लग्नात जरी ग्रह असे असतील तरी त्याप्रमाणे ती फुलं देत असावीत, असा माझा अंदाज आहे. की खूपच छान. जसे दृष्टी टाकणारे ग्रह तुमचे लग्नावर परिणाम करतात तसेच लग्नातलेही ग्रह वेगवेगळ्या प्रकारे अशाच प्रकारचे बदल करत असतील. ठीक आहे, आता आपण सुनीता मॅडमकडे जाऊया. नंतर सप्तमावरनं जोडीदाराच्या व्यक्तिमत्वाचा बोध होतो का? सप्तम स्थानावरनं आपल्याला जोडीदार कळतो. सप्तम स्थानावरनं आपल्याला जोडीदाराच्या व्यक्तिमत्वाचा बोध होतो. सप्तमातल्या ग्रहांवरनं आपल्याला जोडीदाराविषयी माहिती मिळते. सप्तम स्थान आपल्याला जोडीदार कसा हवाय किंवा आपल्या अपेक्षा काय आहेत ते कळतं, आपल्याला त्याच्यावरून कळतात. पण नवमोष कुंडलीमधलं लग्न आणि सप्तम हे दोन्ही स्थान आपल्याला जोडीदाराविषयी अधिक माहिती देतात. म्हणजे आपली जोडीदाराकडून असलेली अपेक्षा आणि आपला जोडीदार या दोन्ही गोष्टी आपल्याला नवमोष कुंडलीवरनं कळतात. त्यामुळे सप्तम स्थानावरनं आपल्याला जोडीदार कळतो. सप्तम स्थानावरनं आपल्याला, आपण दशमाचं दशम स्थान आहे त्यामुळे आपल्याला ते एक आपलं कार्यक्षेत्र कसं असेल. सप्तम स्थान म्हणजे आपण जिथे परफॉर्म करणार आहोत ते स्टेज आहे. आपलं कार्यक्षेत्र आहे म्हणजे ते आपलं स्टेज आहे. त्यामुळे सप्तम स्थानावरनं आपल्याला जसं जोडीदार कळतो तसंच आपल्याला परफॉर्म कुठे करायचंय ते कार्यक्षेत्र सुद्धा आपल्याला कळतं. छान. म्हणजे कार्यक्षेत्रही कळतं आणि नवमास कुंडलीवरनं जास्त आपल्याला डिटेल कळतं. म्हणजे सप्तमेश कसा आहे, सप्तमातले ग्रह हे सुद्धा आपल्याला तेच सांगत असावे आणि त्याच्यावरनं आपल्याला नीट तर्क करून उत्तर मिळत असतं. ठीक आहे, खूपच छान. ऍक्च्युली कसं आहे की फक्त सप्तम स्थानावरनं जोडीदाराचा बोध होतो का, असं जर अकॅडमिक उत्तर म्हटलं तर आपण म्हणतो की हो काही प्रमाणामध्ये होतो. पण जोडीदार, आता जसं पुरुषांच्या कुंडलीमध्ये शुक्रावरनं पत्नी कशी आहे ते कळतं आणि स्त्रियांच्या कुंडलीमध्ये मंगळ म्हणजे आपण पती म्हणतो, पतीचा कारक आहे. त्यामुळे कुंडलीमधला मंगळ, कुंडलीमधलं सप्तम स्थान, सप्तम स्थानावर दृष्टी टाकणारे ग्रह आणि सप्तमेश, तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टींवरनं आपण एकत्रितरित्या जोडीदाराचा अंदाज आपण बांधू शकतो. आणि याखेरीज आपण जेमिनीमध्ये जर आपण म्हटलं तर सगळ्यात कमी अंश असलेला ग्रह म्हणजे दाराकारक ग्रह, तर दाराकारक ग्रहावरनं सुद्धा आपल्याला जोडीदाराचा अंदाज हा बांधता येतो. बरोबर. आणि सप्तमेश स्वतः ग्रह कुठला आहे तोही आपल्याला आपल्याला कळतो. शुक्रच्या लग्नाला आणि मंगळाच्या लग्नाला शुक्र मंगळ ह्यांचे नैसर्गिक आकर्षण असते, तर ते कसं असेल असं तुम्हाला वाटतं? शुक्र आणि मंगळ हे नैसर्गिक आकर्षण आहे. म्हणजे आपण असं म्हणू ना की मेष लग्न असेल समजा, तर समोर मेष लग्नाला समोर निसर्गतः स्थूळ राशीची, निसर्गतः सप्तम स्थानाची कारक आहे. तर आपण असं म्हणतो की तुळस कशी आहे, तर तुळस बॅलन्स्ड आहे. त्यामुळे ती बॅलन्स ठेवणारी रास आहे, शुक्राची रास आहे. त्यामुळे वैवाहिक आयुष्य पुरेपूर उपभोगणारी रास आहे आणि पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये खरोखर बॅलन्स ठेवणारी रास आहे. त्यामुळे नॅचरल जोडीदाराच्या दृष्टीने आपण तूळ रास आणि मंगळाची मेष रास ही आपण नॅचरल जोडीदार आहेत असं आपण म्हणू शकतो. कसं असतं, तसंच वृषभ पण आहे, वृषभ आणि वृश्चिक. तर वृषभ हे स्थिर लग्न आहे, बरोबर आहे. तर वृषभ हे स्थिर लग्न आहे. आता वृषभ
इथे काय आपण म्हणतो की वैवाहिक आयुष्यामध्ये स्थैर्य मिळतं. आणि वृषभ राशीच्या लोकांच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणतो की माझ्यातला मी हा तुझ्यानंतर असतो. आणि त्यामुळे ते वैवाहिक सौख्य द्विगुणित करणारे आहेत. आणि म्हणून वृश्चिकेला वृषभेसारखे सटल राहणारे जे लोक आहेत ते जोडीदार म्हणून छान भावून जातात. तर त्यामुळे हे जे काही मंगळ आणि शुक्राची लग्न आहेत ना, हे एकमेकांचे नैसर्गिक जोडीदार होऊ शकतात. आणि ते नैसर्गिक जोडीदार म्हणून त्या विशेषतः ही दोन जी लग्न आहेत ना, म्हणजे शुक्राची आणि मंगळाची अशी 4 जी लग्न आहेत, यांच्या मॅरिड लाईफमध्ये खरोखरच आनंद असू शकतो. असण्याची शक्यता ही इतर ग्रह अर्थात बघायला लागतात. पण ही 2 लग्न ही निसर्गतः एकमेकांना पूरक लग्न आहेत वैवाहिक आयुष्यासाठी. निसर्गतः त्याचे अट्रॅक्शन पण आहे, हे बरोबरच निसर्गतः आहे. तिथे अट्रॅक्शन पण आहे. हम्म. त्यामुळे काय ती एकमेकांना पूरक आहे. कुठं शुक्रामध्ये धारिष्ट कमी असेल तर मंगळामध्ये धारिष्ट आहे, म्हणजे तिथे बॅलन्स साधला जातो. बॅलन्स साधला जातो. आणखी. ते त्यामुळे कॉम्प्लिमेंट हे करतात दोघांमध्ये एकमेकांना. कायम आकर्षण राहत राहणार. आणि हे चारही राशींचं, चारही लग्नांचं हो. लग्नाधिपती षष्ठात असेल तर जातक स्वतःच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेतो का? हो, त्रिकस्थानाच्या संदर्भामधला हा प्रश्न आहे मॅडम. हो की नाही? की आता जसं सुनीता मॅडमने सांगितलं की लग्न आणि सप्तम हे मेड फॉर इच अदर्स असतात आणि ते एकमेकांसाठीच जन्मल्यासारखे असतात. त्याचप्रमाणे या त्रिकस्थानामध्ये जर लग्नेश गेला तर आपल्याला काय म्हणता येईल, तर संघर्ष हा ठरलेलाच आहे, तो अटळ आहे, तो संघर्ष करावाच लागतो आणि करतातच. कारण षष्ठ स्थान ही त्रिकस्थानं म्हणजे काय, 6, 8 आणि 12. तर या त्रिकस्थानातलं 6वं रोग, रिपू, आजार, कर्ज, नोकरी या सगळ्यांचं असतं. आणि मग लग्नेश जर षष्ठात गेला तर त्याला संघर्ष हा अटळ आहे. पण त्या संघर्षातून जितका जास्त संघर्ष करेल तितकं जास्त सक्सेस तो तिथे मिळवतो. आणि शनी मंगळासारखे ग्रह जर असतील लग्नातले षष्ठामध्ये, लग्नेश षष्ठामध्ये पडलेला, तर हा संघर्ष विकोपाचा असतो. पण तो संघर्ष केल्यानंतर सक्सेस जे मिळतं ते जास्तीत जास्त प्रमाणात मिळतं. त्यामुळे हा संघर्ष नक्कीच यशस्वी असतो. त्याचप्रमाणे अष्टमस्थान, अष्टमस्थानामध्ये आपण काय काय पाहतो, आयुष्य पाहतो, वारसा हक्क पाहतो, अचानक धनलाभ पाहतो, मृत्यूपत्राद्वारे मिळणारी संपत्ती किंवा धन पाहतो आणि इन्शुरन्सच्या थ्रू म्हणजे दुःखातून मिळालेला हा पैसा आहे पहा, वारसा हक्क किंवा इन्शुरन्समुळे मिळालेला पैसा हा सुखाचा पैसा नाहीये. त्याच्या मागे खूप मोठं दुःख असतं आणि तेव्हा ते मिळतं. आणि जेव्हा हे मिळतं त्यावेळेस संघर्ष हा आलाच आणि तो संघर्ष जास्तीत जास्त झगडा करून मिळवावा लागतो. आता इथे जर मंगळ असेल तर मात्र ती पत्रिका ऍक्सिडेंट प्रोन असते. म्हणजे त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये बऱ्याचशा ऍक्सिडेंटला फेस करावं लागतं. हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा संघर्षाचा पिरियड आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे 12व्या भावामध्ये म्हणजे व्यय भावामध्ये, कारण त्रिकस्थानातलं हे शेवटचं स्थान आहे, म्हणजे ते मुक्तीचं स्थान आहे, मोक्ष मिळवून देणारं स्थान आहे, ते शय्या सुखाचं पण स्थान आहे, तेवढंच दुःख देणारंही स्थान आहे. म्हणजे मोक्षाप्रमाणे तुरुंगवासही इथूनच आपण पाहतो. झालेलं कर्ज जे फेडता येत नाही असं कर्जही इथून पाहतो. त्याचप्रमाणे चोरी होते आपल्याकडे तेही इथूनच पाहतो आपण. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये वैराग्य हेही इथूनच पाहिलं जातं. आणि निद्रा, चांगली निद्रा किंवा कमी निद्रा, त्याचप्रमाणे आर्थिक ओढाताण ही या व्ययस्थानावरनं, कारण खर्च जास्त होतो. जेव्हा अष्टक वर्गाप्रमाणे आपण बघतो त्यावेळेस व्ययस्थानामध्ये आयपेक्षा जास्त व्यय असला तर त्या व्यक्तीला खूपच संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षाला जास्तीत जास्त फेस करून जास्तीत जास्त यश हे मिळवायला बघतात. आता या त्रिकस्थानांमध्ये पापग्रह नेहमीच चांगली फळं देतात. बुध, चंद्रासारखे ग्रह हे मानसिकता ढवळून काढतात. म्हणजे ती मानसिकता खालावतात किंवा त्याची आंदोलनं इतक्या प्रमाणात वाढवतात की ही व्यक्ती चंचल बनते आणि तिथे त्या चंचलतेशी त्यांना संघर्ष हा करावा लागतो. आता शुक्रासारखा ग्रह इथे मात्र खुलून दिसतो व्ययस्थानामध्ये, कारण तो जास्तीत जास्त आनंदी बनवतो. आता तूळ लग्नाला, याला अपवाद, तूळ लग्नाला शुक्रासारखा ग्रह निचीचा होतो पहा तिथे. म्हणजे मग तिथे संघर्ष हा अटळच झाला ना. म्हणजे कोणतेही ग्रह तिथे आले तरी
ते संघर्ष हे देतातच, पण त्या संघर्षातून मिळणारं हे सक्सेस तितक्याच मोठ्या प्रमाणात असतं, असंच म्हणावं लागेल. संघर्षातून यशस्वीतेकडेच वाटचाल करणारे ही ग्रह असतात षष्ठात. म्हणजे लग्नेश जरी षष्ठात आला तरी स्वतः असे प्रयत्न केले जातात की संघर्ष करून पुढे येणारी व्यक्तिमत्व हे असतं. म्हणजे स्वतःच्या विरुद्ध निर्णय घेतात तर असं होत नाही तिथे, असं ऍक्च्युली काय म्हणायचं. वाटतं माहितीये का मला, बोलू का मध्ये मी एक, हा की बोला ना. मला मला असं वाटतं की लग्नेश हा कुंडलीतला खूप महत्वाचा आहे ना. म्हणजे लग्नेश हा राजा असल्यासारखा असतो कुंडलीचा. तर आपण एखाद्या ठिकाणी आपण एखादा बॉस जो असतो तो एखाद्याच ठिकाणी स्वतः जातो किंवा बाकी ठिकाणी तो कुणाला तरी पाठवतो हाताखालच्या माणसांना किंवा असं. जिथे लग्नेश स्वतः जातो त्या स्थानाविषयी काहीतरी खरंच महत्वाचं काम असतं. आणि लग्नेश जेव्हा षष्ठात जाऊन बसतो तर ते ऑलरेडी संघर्षाचं स्थान आहे. पण इथे खूप जास्त संघर्ष असतो म्हणून लग्नेश स्वतः तिथे जाऊन बसतो. तर तो स्वतःच्या हिताविरुद्ध निर्णय घेतो असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की षष्ठ स्थान म्हणजे काय आहे, तर षष्ठ स्थान म्हणजे तुमच्या हाताखालची लोक. तर त्या हाताखालच्या लोकांच्या मदतीला लग्नेश स्वतः तिथे जातो. म्हणजे तुमचे जे फॉलोअर्स असतात त्यांच्या कल्याणासाठी तो लग्नेश तिथे षष्ठामध्ये जाऊन बसतो. आणि म्हणून त्यावेळेला तो स्वतःच्या हितापेक्षा सुद्धा आपल्या फॉलोअर्सचं हित जास्त बघत असावा. आणि म्हणून तो लग्नेश षष्ठामध्ये गेला तर आपल्याला अपॅरेंटली असं वाटतं की तो स्वतःच्या हिताविरुद्ध निर्णय घेतो, पण तो त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या हिताचे निर्णय जास्त घेताना दिसतो, असं वाटतं. बरोबर आहे. ह्याच्यातनं मुख्य म्हणजे यशस्वीता सगळ्यांसाठी मिळावी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःला त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न ही स्वतः व्यक्ती करते. बरोबर आहे. आता परत तुम्हालाच येईल सुनीता मॅडम, सप्तम स्थानाला मारक स्थान का म्हणतात? एक तर ते लग्नाच्या अपोजिट आहे. म्हणजे आपण जिथे म्हणतो की लग्न म्हणजे आपण स्वतः असू तर सप्तम स्थान म्हणजे लग्न म्हणजे प्राण येणं असेल तर सप्तम स्थान म्हणजे प्राण जाणं आहे. आणि म्हणून त्याला मारक स्थान म्हणतात. हे एक सिंपल उत्तर आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपण अष्टमस्थान हे मृत्यूस्थान म्हणतो, पण अष्टमस्थान हे मृत्यूचं कारण असू शकतं. पण आत्मा सप्तम स्थानामधूनच प्रवेश करतो आणि सप्तम स्थानाबद्दलच त्याची एक्झिट होते. आणि म्हणून ते मारक स्थान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हटलं की कामत्रिकोणाचा तो उच्चांक आहे. आणि म्हणून असंख्य इच्छा अनिच्छा ह्या तिथे आपल्या ज्या डीप रुटेड इच्छा असतात त्या सगळ्या डीप रुटेड इच्छा आपल्या सगळ्या सप्तम स्थानामध्ये असतात. आणि म्हणून आपण ह्या सर्व इच्छांच्यासाठी इच्छांमुळेच आपण असं म्हणतो की काही प्रमाणामध्ये इच्छा चांगल्या असतात. कारण इच्छा असतात म्हणूनच तर आपल्या कर्तृत्वाला एक हवा मिळते. तर म्हणजे आता आपण तिथे वायुतत्वाची रास येते म्हणून मी तो रास येते म्हणून म्हटलं की इच्छामुळेच आपल्याला आपल्या कर्तृत्वाला हवा मिळते. पण दशमाचं दशमस्थान असं म्हणून जर आपण बघितलं तर तिथे परमावधीच्या इच्छा असतात. आणि म्हणून या इच्छांच्या पोटी माणूस बऱ्याच वेळेला काही चुकीच्या गोष्टी सुद्धा करण्याची शक्यता असते. आता बघा ना, सप्तमाचं भाग्यस्थान म्हणजे मिथुन, जे मैथुन दाखवणारी रास आहे ती आपल्याला तृतीय स्थानामध्ये येते. आणि एकूणच म्हणून सप्तम स्थानाला मारक स्थान म्हटलं जातं. कारण सप्तम स्थान म्हणजे काय, तर गीतेमध्ये म्हटलंय तसं की सप्तम स्थान हे नेहमी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायला लागतं. कारण का, तर जसं इंद्रियांच्या शक्ती कोंडोनी कोंडित मारित चेपित न्याव्या जागी. आणि म्हणून ह्याला मारक स्थान म्हणतात आणि म्हणूनच त्याला कंट्रोलमध्ये ठेवणं हे खूप गरजेचं असतं. पूर्ण करून आपल्याला जेव्हा आपण पूर्णत्वाकडे जातो म्हणजे हो. मोक्षाकडे जी वाटचाल करतो तर हो. मोक्ष स्थानाला थोडस मारक आहे. म्हणजे मोक्ष स्थानाकडे जाण्याच्या ऐवजी आपण ह्या गोष्टीमध्ये रमू नये असंही हे सप्तम स्थान सांगत असावं. हो. म्हणूनच या स्थानाला मारक स्थान आपण म्हणू शकतो. आता स्मिता मॅडम, तुम्ही लग्न स्थानावरून ही व्यक्ती जोडीदाराशी कशी वागेल हे लक्षात येतं का? नक्कीच सांगता येतं. कारण लग्न आणि सप्तम हे बरोबर एकमेकांच्या समोरचे असलेले भाग आहेत पहा. म्हणजे जेव्हा लग्न भावावरनं आपण व्यक्तिमत्व पाहतो, मग ते व्यक्तिमत्व कोणत्या कोणत्या भागांमध्ये विभागलं जातं, तर एक वास्तववादी, दुसरं फॅन्टसी असणारे आणि तिसरं ऍडजस्टमेंट करणारे. म्हणजे या 3 प्रकारच्या व्यक्तिमत्वामध्ये हे लग्नस्थान विभागलं जातं. मग जोडीदाराबद्दलच्या त्यांच्या प्रायोरिटीज काय आहेत हे ते अगोदरच ठरवतात आणि त्याप्रमाणे जोडीदाराबरोबर वागतात. म्हणजे आपल्याला नक्कीच सांगता येतं की ही व्यक्ती, हे व्यक्तिमत्व असणार म्हणजे वास्तववादी व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती तो एकतर वर्कहोलिक असतो, सतत कामामध्ये बुडलेला असतो आणि त्यांचं काय म्हणणं असतं की वास्तवाला धरून चाललं पाहिजे.
म्हणजे माझं हे काम आहे ते मी पूर्ण करणार. मग कुटुंबासाठी द्यावा लागणारा वेळ तो कोर टाइम मिळेलच असं नाही. मग माझं हे काम झाल्यानंतर मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष देईन असं वास्तववादी म्हणतो. पण जोडीदाराचं काय मत असतं की तुम्ही ठराविक वेळ काम करा, पण त्याच्यानंतरचा वेळ हा पूर्णपणे आम्हाला द्या. ही वास्तवता झाली. पण त्या आशा ते पूर्ण करतीलच असं नाही. ते काय म्हणतात की ज्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे तेच मी आधी देणार. आणि मग इथे कधी कधी संघर्षाची ठिणगी पडू शकते पहा, की एकाचं एक मत असतं, दुसऱ्याचं दुसरं मत असतं. आता फॅन्टसी असणारे व्यक्तिमत्वाचे लोक, त्यांच्या कल्पना इतक्या भव्य दिव्य आणि वेगळ्याच असतात पहा. कधी कधी त्या स्वप्नासारख्या सुद्धा असतात. म्हणजे त्या स्वप्नामधल्या कल्पना प्रत्यक्षात आणणं खरंच अशक्य असतं. आणि जोडीदाराकडनं जर त्यांनी अशा काही अपेक्षा ठेवल्या तर त्या पूर्ण होतीलच असं नाहीये. आणि मग इथे त्या प्रायोरिटी जेव्हा बदलतात, कारण जोडीदार जर वास्तववादी असेल आणि लग्न जर फॅन्टसीवाला असेल, तर यांच्यामध्ये मिलाप किती कमी प्रमाणात होईल. म्हणजे वैचारिक संघर्ष हा सतत राहीलच, नाही का? त्याच्या विरुद्ध अगदी ऍडजस्टमेंट करणारी व्यक्ती, म्हणजे लग्नाशी ऍडजस्टमेंट करणार जर सप्तम भाव जोडीदाराची, हा कुठलाही जोडीदार असेल, पती असेल किंवा पत्नी असेल, त्यावेळेस मग जर लग्न अग्रेसिव्ह असेल तर ऑटोमॅटिक जोडीदार हा रिसेसिव्ह राहतो आणि तो कायमच रिसेसिव्हपणे वागत राहतो. मग सतत कॉम्प्रोमाइज करायचं, सतत माघार घ्यायची, असं काही काळ ठीक चालतं. पण एक ठराविक काळानंतर मात्र नैराश्य येतं आणि मग त्या नैराश्यातून बाहेर पडणं हे खूप त्रासदायक असतं. म्हणूनच अशा वेळेस रिसेसिव्ह व्यक्तींना, की त्यांना जर काही आपण रिवॉर्ड दिलं, म्हणजे मग जर जोडीदाराने त्यांना अगदी क्षुल्लक गोष्टी या रिवॉर्डमुळे रिवॉर्ड म्हणता येतील. म्हणजे कधी गजरा द्या, कधी बाहेर फिरायला घेऊन जा, किंवा आज तू खूप दमलीस, तू आज मी तुला थोडी मदत करतो. अशासारखे रिवॉर्ड सुद्धा हे अप्रिशिएबल असतात. आणि मग त्या जोडीदाराला या आपल्या प्रायोरिटी कळलेल्या आहेत असं प्रत्येक जोडीदाराला वाटतं आणि त्यांचा हा संघर्ष कमी प्रमाणात होतो. म्हणजे लग्नस्थानावरनं आपण दोघांच्याही प्रायोरिटी या ओळखू शकतो आणि त्यांचा संसार नेमका कसा असेल हे सांगू शकतो. बरोबर आहे. म्हणजे दोघेही कुठेतरी कॉम्प्रोमाइज करतच असतात. त्याशिवाय त्यांची जोडी पुढे जात नाही. म्हणजे कोण कधी अग्रेसिव्ह असतं, कोण सबमिसिव्ह असतं. कधी उलटी परिस्थिती घरामध्ये होत असेल. असं काही नाहीये की प्रत्येक वेळेला एकाच व्यक्तीचं ऐकलं जातं. पण ठीक आहे, म्हणजे ही जेव्हा जोडी जुळते त्यावेळेला दोघांनाही कुठेतरी एकमेकांना समजून घ्यावं लागतं आणि मगच आपल्याला पुढे जावं लागतं. वैवाहिक जीवन, सुनीता मॅडम तुमचं आहे, वैवाहिक जीवनात मंगळ म्हणजे लग्नात किंवा सप्तमात दोन्ही कुठेही असला तरी तो खळबळ माजवतो का? हा प्रश्न म्हणजे अगदी सगळ्यांना तो मंगळ मंगळ म्हणजे काय किंवा मंगळ म्हणजे अमंगल करणारा किंवा मंगळाची पत्रिका म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असं वाटतं. कसं असतं ना की आपण असं म्हणतो ना की सप्तम स्थान म्हणजे काय आहे तर व्ययाचं अष्टम स्थान आहे. व्ययस्थान म्हणजे काय तर एकटेपणा, बरोबर. आणि तो एकटेपणाचा मृत्यू होतो असं आपण म्हणू, व्ययाचं अष्टम. त्यामुळे जिथे एकटेपणा संपतो तिथे तुम्हाला जोडीदार मिळतो. तर हे जोडीदार असणं म्हणजे काय आहे की सहअस्तित्व आहे. तर हे सहअस्तित्वाची आपण अपेक्षा केलेली असते. त्यामुळे आपण असं म्हणतो की कोणी पुढे नाही, कोणी मागे नाही, दोघांनी बरोबरीने जाणं म्हणजे लग्न. तर ही भागीदारी कशी आहे, कॉमन टर्म्सवर आहे. म्हणजे कोणीच कोणाच्या आधिपत्याखाली येत नाही. आता मंगळ हा सेनापती आहे. हा लीड घेतो. हा दुसऱ्याची काळजी पण घेतो, हा लीड पण घेतो आणि मग अर्थात तो थोडासा डॉमिनेट पण करतो. आणि मग डॉमिनेट करत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे अग्रेशन झेपतं किंवा झेपत नाही असा प्रश्न त्या दुसऱ्या व्यक्तीच्या कुंडलीवर अवलंबून असतो. आणि म्हणून आपल्याला ती कुंडलीमध्ये खळबळ माजली आहे असं वाटतं. आता ह्याच्यामध्ये पण कसं असतं की आता आपण लग्नातला मंगळ, चतुर्थातला मंगळ, सप्तमातला मंगळ, अष्टमातला मंगळ म्हणजे मंगळाची पत्रिका आहे असं म्हणतो. तर लग्नातला मंगळ जो असतो तो काय करतो तर अग्रेशन वाढवतो. कारण मगाशी जसं स्मिता मॅडमने सांगितलं तसं लग्नातला मंगळ म्हणजे म्हणजे काय तर तो तुमचा स्वभाव थोडासा अग्रेसिव्ह बनवतो. तुम्ही लीड घेता, पटकन निर्णय घेऊन टाकता आणि विवाहामध्ये आपण म्हणतो की ही भागीदारी आहे. त्यामुळे समोरच्या माणसाला विचारात घेऊन विचारून निर्णय घ्यायचा असतो, सल्ला मसलत. असं काही मंगळ करत नाही. कारण मंगळ म्हणजे काय, बॉर्डरवरचा शिपाई आहे, तो पटकन निर्णय घेतो आणि अंमलात आणतो. चतुर्थ स्थान हे निसर्गात हा कर्क राशीचं स्थान आहे. तर कर्क राशी सौम्य आहे, शीतल आहे आणि तिथे हा जर मंगळ आला
तर तो त्या राशीला झेपत नाही. आणि म्हणून जे निसर्गतः सुखाचं स्थान आहे, जिथे जिथे मातृस्थान आहे, तर जिथे आपल्याला शीतलता हवी आहे, जिथे आपल्याला कम्फर्ट हवाय, तिथे हा सेनापती मंगळ जर येऊन बसला तर आपलं सुख सगळं डिस्टर्ब होऊन जातं. सप्तम स्थान हे आपण म्हटलं की नॅचरली आपल्याला दिसतं की हे डिझायरचं आहे, तर मंगळ ह्या इच्छा कामेच्छा ह्या अधिक वाढवतो. आणि अष्टम स्थान सुद्धा गूढ गोष्टींचं आहे आणि म्हणून गूढ नातेसंबंध वगैरे हे सुद्धा त्याच्यामध्ये येतात. आणि तिथे मंगळ जर असेल तर मग अशा वेळेला बिनधास्त काही गोष्टी केल्या जातात. आणि म्हणून हे जे काही मंगळाची कुंडली असताना आपल्याला मंगळाची कुंडली म्हटली की पहिल्यांदा अपॅरेंटली भीती वाटते. परंतु ह्या सगळ्या गोष्टींवरती ना बऱ्याच इतर गोष्टी पण अवलंबून आहेत, की मंगळ एकटा काही कुंडलीचं भवितव्य ठरवत नाही. इतर गोष्टी पण बघायला पाहिजे. कुंडलीमधला लग्नेश मजबूत आहे का, हे आधी बघितलं पाहिजे. कुंडलीमधला गुरु चांगला असेल तर अशा वेळेला मंगळाचा प्रभाव तेवढा जाणवत नाही. मंगळ अस्तंगत आहे का, मंगळ स्वराशीचा आहे का, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं की मग जसं मंगळावर शनीची दृष्टी आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार केला आपण तर मग आपण मंगळाच्या कुंडलीचा विचार करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी आक्रमकता आहे ना, मंगळ हे तारुण्य आहे आणि म्हणून एका विशिष्ट वयापर्यंत हा मंगळाचा दोष जाणवतो आणि त्यानंतर तो दोष तितका कमी होतो कारण वयाने येणारा विवेक हा आपल्यामध्ये आलेला असतो आणि मग अशा वेळेला मंगळाचा दोष हा फारसा जाणवत नाही. म्हणजे मंगळ हा कर्तृत्व दाखवतो आणि जिथे पाहिजे तिथेच धारिष्ट दाखवतो. नको त्या ठिकाणी अति अर्थात मंगळ बिघडला असेल ती गोष्ट वेगळी आहे, हो, पण जनरल मंगळ जर चांगला असेल तर सगळी पॉझिटिव्ह आणि चांगली पॉझिटिव्ह फळं देतो. सकारात्मकच तुम्हाला हो. मिळतात. ठीक आहे स्मिता मॅडम, लग्न स्थानात समराशी आणि विषम राशी याचा काय परिणाम होतो? आता समराशी आणि विषम राशी, समराशींना स्त्री राशी म्हणतात पहा. समराशी म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12 या सगळ्या समराशी आहेत. म्हणजे त्या स्त्रीत्व दाखवतात, फेमिनाईन. ज्या म्हणजे पुरुष असो की स्त्री असो, त्या भावनिक दृष्टीने नेहमी ऍक्ट होताना दिसतात. त्याचप्रमाणे जर विषम राशी म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11 या ज्या राशी विषम राशी आहेत, त्या विषम राशी या मॅस्क्युलाईन म्हणजे पुरुष तत्व दाखवणारे आहेत. मग आता स्त्री तत्व आणि पुरुष तत्व या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे स्त्री तत्व असणारे पुरुषही असू शकतात आणि स्त्रियाही असू शकतात. मग ते कशा प्रकारे वागतील, की जेव्हा समराशी असतील त्यावेळेस ते जास्त भावनिकतेने वागतील. प्रत्येक गोष्टीला भावनेशी नेऊन जोडतील. बुद्धीने विचार करण्यापेक्षा ते भावनेने विचार करतील आणि इथे अर्थत्रिकोण बलवान झालेलं दिसतं पहा आपल्याला. 2, 6 आणि 10. त्यामुळे ते जास्तीत जास्त अर्थाचा विचार करणारे म्हणजे प्रॅक्टिकल लोक असतात. म्हणजे स्त्री तत्व हे सगळं साठवण्याचा विचार करतो आणि त्या सगळ्या साठवण्यावर हा माझाच हक्क आहे आणि हे माझंच आहे असं समजणाऱ्या या स्त्री तत्वाच्या राशी. आणि त्यांच्या मनात कायम संशय असतो बा. त्या कोणाबद्दलही नेहमीच अगदी उदार मतानी किंवा खुल्या दिलाने विचार करत नाही. तर त्या नेहमी त्याच्यामध्ये काहीतरी संशय या शोधत असतात. त्यामुळे त्यांचा निगेटिव्ह अप्रोच हा लाईफकडे बघण्याचा थोडा जास्त असतो आणि त्याचप्रमाणे त्या दृष्टिकोनातून ते दुसऱ्यांकडे बघतात. पहा जेव्हा लग्न हे समराशीतलं असतं त्यावेळेस त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये या सगळ्या गोष्टी दिसतातच दिसतात आणि ते त्याच्याप्रमाणेच वागतात. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या मनामध्ये साशंकताही असते आणि त्याचप्रमाणे ते आपण जसं साशंक आहोत तसं समोरचा माणूस साशंक आहे का हे ताडून पाहत असतात पहा. त्याच्या विरुद्ध 1, 3, 5, 7, 9, 11 या राशी या विषम राशी आहे, पुरुष तत्वाच्या राशी आहेत आणि त्या जास्त एक्सप्रेसिव्ह आहेत. म्हणजे कुठलीही गोष्ट त्या पटकन बोलून दाखवतात आणि जास्तीत जास्त पॉझिटिव्हली विचार करतात आणि पॉझिटिव्हलीच विचार करून तर त्या प्रोएक्टिव्ह असतात. कुठलीही गोष्ट करायला त्या पहिल्यांदा पुढाकार घेतात आणि ती पूर्ण पाडण्याची धमक त्यांच्यामध्ये असते आणि ते करूनही दाखवतात. पहा इथे वायुतत्व आणि 3, 7, 11 बुद्धी आणि वायुतत्व जास्त ऍक्टिव्ह झालेलं दिसतं. म्हणजे बुद्धीने विचार करण्याची वृत्ती ही या लोकांमध्ये जास्त असते आणि भावनेपेक्षा बुद्धीने निर्णय कशा पद्धतीने घेता येईल आणि आकाशाला कशी गवसणी घालता येईल याचा विचार या तत्वाचे लोक जास्त करतात.
म्हणजे विषम आणि श्रम या राशी ज्या वेळेस असतात तेव्हा कम्प्लीट व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि आपण त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त क्लॅरिटी आणतो आणि ते कसे वागणार आहेत, कसे बोलणार आहेत हे आपल्याला चटकन कळून येतं. त्यात म्हणजे मंगळाच्या, शुक्राच्या आणि शनीच्या, बुधाच्या अशा 2-2 राशी आहेत. हो की नाही? त्यात एक समराशी, एक विषम राशी आहे. मग त्याच्यामध्येही बारकावे असतीलच. म्हणजे जसं बुधाची असतील तर ते जास्त चौकस असतात. शुक्राची असेल तर थोडंसं म्हणजे मनाने थोडंसं चांगल्या प्रकारे बिहेविंग असेल. हे असं विचार करण्याची पद्धत मला असं वाटतं की ह्याच्यात ही असू शकते. म्हणजे तत्व पण आली त्याच्यात, जलतत्व आलं, अग्नितत्व आलं, पृथ्वी तत्व आलं, वायू तत्व आलं. ह्या तत्वाचाही त्याच्यामध्ये विचार करण्यासारखा आहे. ऍक्च्युली बोलू खूप का छान. याच्यामध्ये? हा. ह्याच्या आहेत ना समराशी विषम राशी या रविचंद्राने वाटून घेतल्यात असं वाटतं हो. मला, की हो. विषम राशी ह्या सूर्याच्या वाटणीला आल्यात, समराशी ह्या चंद्राच्या वाटणीला आल्यात. म्हणून समराशींकडे चंद्राचे गुण आहेत आणि विषम राशींकडे रवीचे गुण आहेत. लिडरशिप क्वालिटी, रवीचा पुढाकार घेणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या विषम राशींकडे आलेल्या आहेत. आणि चंद्र हा कसा असतो, तर चंद्र हा शीतल असतो, सौम्य असतो, प्रेमळ असतो, त्याच्यामध्ये कनवाळूपणा असतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या समराशींकडे आल्यात आणि म्हणून ते फेमिलाईन मॅस्क्युलाईन झालेले आहेत, कारण एक रवीच्या वाटणीला आली, एक सूर्याच्या वाटणीला आली आणि म्हणून काही विषम राशी थोड्याशा उग्र वाटू शकतात आणि समराशी ह्या शीतल आणि सौम्य वाटू शकतात. स्त्री आणि पुरुष राशी यांचाच विचार करतो ना होरा कुंडलीमध्ये विचार करताना. म्हणजे एक राजा आणि एक राणी. राजा म्हणजे रवी आहे की जो सगळ्या सृष्टीला चालवतो आणि राणी ही माता आहे. म्हणजे वडील आणि माता हेच या कुंडलीमधनं आपल्याला सगळ्या गोष्टी देतात असं दिसतं. म्हणूनच मी म्हणताना म्हटलं की या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत पहा, की एकटी स्त्री असून चालणार नाही, एकट्या समराशी असून चालणार नाही किंवा एकट्या विषम राशी असून चालणार नाही. त्याच्यासाठी दोन्हीही सम आणि विषम या दोन्ही राशी असणं आवश्यकच आहे. म्हणूनच कर्कचंद्राची एकच रास आहे आणि सिंह राशी रवीची ही एकच रास आहे. दोघींनी वाटल्यामुळे ते दोघांचं वाटणं बरोबर झालेलं आहे आणि प्रत्येकाने आपापल्या गुणाप्रमाणे आपापलं बिहेविंग झालेलं आहे. चंद्राप्रमाणे स्त्री राशी ऍक्ट होतात आणि रवीप्रमाणे पुरुष राशी ऍक्ट होतात. खूप छान. सगळ्यांना चांगलीच माहिती मिळालेली आहे. खूपच छान. आता आपण सुनीता मॅडम कडे येऊया. लग्न स्थान, सप्तम स्थान एकमेकांना पूरक असतातच का? लग्नस्थान आणि सप्तमस्थान समोरासमोरची स्थानं जी असतात ना ती एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. आणि आपण असं म्हणतो ना की आपलं सगळं जे आयुष्य आहे ना हे व्यक्त आणि अव्यक्ताच्या मध्ये आपलं आयुष्य येतं. म्हणजे आता शनी आणि आता मंगळाची रास आणि मंगळाची रास आणि गुरुची राशी हे व्यक्त आणि अव्यक्त आहे. म्हणजे आपण मेष रास म्हणजे व्यक्त आहे, पण मीन रास म्हणजे अव्यक्तातनं व्यक्तामध्ये येणं आहे. आणि वृश्चिक रास म्हणजे अव्यक्त आहे, तर वृश्चिक राशीतून धनुराशीमध्ये जाणं म्हणजे अव्यक्तातून व्यक्ताकडे जाणं आहे. याच्यामध्ये शनीच्या 2 राशी असतात की व्यक्त अव्यक्तामध्ये तुम्हाला जी कर्म करायला लावतात. चंद्र सूर्य जे असतात ना ते बुध शुक्राच्या राशीमध्ये अडकलेले असतात. कारण चंद्र आणि सूर्य हे बुध शुक्राच्या राशीमध्ये अडकलेत. जसं पहिल्यांदा वृषभ आणि मिथुन आणि मग चंद्र सूर्याच्या राशी आणि नंतर कन्या आणि तुळ रास. तर ह्या बुध शुक्राच्या राशीमध्ये हे अडकलेले असतात. तर हे आपली जी डिझायर आहे, आपली इच्छा जी आहे त्या आपलं एक तर म्हणजे आपण म्हणतो अर्थत्रिकोण आणि कामत्रिकोण. म्हणजे आपल्या इच्छा आणि आपल्या जबाबदाऱ्या ह्या दोन्ही गोष्टी ज्या असतात ह्याच्यामध्ये आपलं आयुष्य असतं. मग हे पूर्ण करायला कोण मदत करतं, तर कुंडलीतला हा जो एक सातचा ऍक्सिस आहे ना हा मदत करतो. म्हणजे आपल्या महत्वाकांक्षा आणि आपल्या इच्छा, आपल्या जबाबदाऱ्या आणि आपल्या इच्छा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या बॅलन्स करण्यासाठी म्हणून हा एक सातचा ऍक्सिस आपली अख्खी कुंडली बॅलन्स करतो. त्यामुळे हे एकमेकांना पूरक असतात. आणि जसं आपण म्हटलं की चतुर्थाचं चतुर्थ आणि दशमाचं दशम म्हणून ते बॅलन्स करतात बरोबर कुंडली. एकमेकांना ते पूरकच असतात. हा कारण लग्न असेल तर सप्तम हो आहे म्हणूनच लग्न आणि सप्तम हे एकमेकांना पूरकच आहे आणि त्याप्रमाणेच प्रत्येकाला दिलेत आणि ते ते लग्न केंद्राच्या म्हणजे पण आपण धरू शकतो. पण हा संपूर्ण कुंडलीचा म्हणजे पृथ्वीचा सेंटर आलेला आहे. त्यामुळे तो वरचा आणि सप्तम जो वरचा ऍक्सेस आहे आणि हा खालचा ऍक्सेस हा अतिशय बॅलन्स करण्यासाठी जो ऍक्सेस आहे कुंडलीला पूर्ण तो लग्न आणि सप्तम स्थान. हा अतिशय छान. स्मिता मॅडम, लग्न म्हणजे व्यक्तिमत्व
मग ते कोणते लग्न व्यक्तिमत्वावर तडफदार बनवते. आता आपण काय कोणते म्हणलो की सिंह आणि कर्क हे लग्न व्यक्तीला तडफदार बनवतो असं आपण म्हणू शकतो. कारण सिंह लग्न म्हणजे रवी आहे पहा, आणि रवीमुळेच ऊर्जा मिळते, सातत्य राहतं, शिस्त लागते आणि कणखरपणा असतो. त्यामुळे ते बलवानच असतं लग्न. आणि कर्क लग्न कारण ते सुखाशी निगडीत आहे पहा. चतुर्थ स्थानामध्ये चंद्राचा प्रभावाखाली येणारं ते स्थान आहे. मग जेव्हा चंद्राचं किंवा रवीचं लग्न असेल तेव्हा ती जास्तीत जास्त कणखर असतात आणि ती जास्त कर्क लग्न जेव्हा असतं तेव्हा जास्तीत जास्त सहन करण्याची, कारण आई फक्त कर्क लग्न, माता ही फक्त कर्क लग्नाची जास्तीत जास्त वेदना सहन करू शकते आणि सहनशीलता जास्तीत जास्त दाखवते. म्हणून मला तरी असं वाटतं की कर्क लग्न आणि सिंह लग्न हे दोन्ही लग्न या कुंडलीमध्ये सगळ्यात जास्त कणखर आणि जास्त पॉवरफुल असतात, की ज्याच्याशिवाय ही सगळी पृथ्वी फिरणारच नाही आणि चालणारच नाही. रवीकडनं प्रकाश घेऊन चंद्र प्रकाशित होतो आणि तो शीतलता दाखवतो. म्हणून ही दोन्ही लग्न एकमेकांशी जास्त विचाराधीन असतात आणि जास्तीत जास्त रिझल्ट देणारी असतात. म्हणून असं म्हणू शकतो आपण की ही जास्त बलवान आहे. म्हणजे चंद्राची प्रखरता फिल्टर होऊन चंद्र घेतो आणि तो दुसऱ्यांना हे करतो. सुनीता मॅडम, ह्याच्याबद्दल तुम्ही थोडं बोललात तरी चालेल. पण आपण जर म्हणतो की नाही की आता लग्न सप्तम आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा तेव्हा चंद्र आणि सूर्याच्या लग्नाला वैवाहिक सौख्य कमी असतं असं म्हणतो आपण. कारण जो षष्टेश तोच सप्तमेश किंवा जो सप्तमेश तोच अष्टमेश असं असल्यामुळे त्रिकभावांशी संबंध येतो त्याच्या सप्तमस्थानाचा. त्यामुळे लग्न कुठलं बलवान असतं असं जर म्हणायला गेलं आपण तर हे लॉजिक बरोबर आहे की मातृत्व पेलणारं म्हणून कर्क लग्न हे कणखर असतं. तर कणखर असणं हे ठीक आहे, पण याचा अर्थ ते समोरच्या जोडीदाराला सामावून घेणारं असेल असं म्हणून मला कर्क लग्नाचंही वाटत नाही आणि सिंह लग्नाचंही वाटत नाही. मला असं वाटतं की कणखर लग्न कुठलं असेल ह्याला काही असं अकॅडमिक उत्तर नाही देता येणार की हेच लग्न मजबूत असेल असं. परंतु लग्नेश कसा आहे, लग्नेश कुठे आहे ह्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे लग्नाचं बल. जेमिनीमध्ये एक पद्धत आहे की लग्न आपण कसं ओळखायचं, की लग्नावरनं एखाद्या माणसाचा स्वभाव आपण कसा ओळखायचा. तर आपण म्हणतो की लग्नेश कुठे आहे त्याला ते पक्का लग्न असं म्हणतात. आणि म्हणून म्हणजे लग्नेश कुठे आहे आणि लग्न ते लग्नेश याच्यावरनं जे अंतर आहे तेवढंच लग्नेशापासून मोजलं की आरूढ लग्न येतं. त्यामुळे लग्नेश ज्या घरात आहे ते आणि आरूढ लग्न हे तिन्हीचं जो मिळून आहे ना त्यावरनं आपण लग्नाची स्ट्रेंथ किंवा आपल्याला कळते. तर फक्त आता मेष लग्न असं जर आपण बघायला गेलं आणि ते नवमोशामध्ये गडबडलेलं असेल तर त्याला बल मिळणार नाही. त्यामुळे आपलं सहज गंमत म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला गेलं तर आपण म्हणू शकतो मेष लग्न कणखर आहे, कारण ते निसर्गतःच तिथे येतं. त्यामुळे निसर्गतः लग्नस्थानामध्ये मेषाचीच एनर्जी असते असं आपण उत्तर देऊ शकतो. पण हे खूप वरवरचं होईल उत्तर. तर कुठलं लग्न मजबूत आहे, तर जे अनेक वर्ग कुंडल्यांमध्ये बलवान आहे असं लग्न मजबूत आहे असं आपण म्हणू. म्हणजे 16 कुंडल्यात लग्न बलवान पाहिजे किंवा तो 16 ग्रह असं नाही, बलवान पण पाहिजे. अनेक कुंडल्यांमध्ये बलवान पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणतो म्हणजे की 16 ते पैकी बलवान सहा आहे. लग्न 6 कुंडल्यांमध्ये म्हणजे 12 कुंडल्यांपैकी 6 लग्नात जर ते बलवान झालं तर ते आपल्याला कणखर म्हणता येतं. बरोबर. त्याचप्रमाणे कारण मग आपण बळ कशावरनं काढतो की लग्नेश कुठे बसलाय, त्याच्यावर कोणाची दृष्टी आहे, त्याची संगत कुठली आहे आणि तो कोणाबरोबर आहे, या सगळ्या गोष्टीवरनं आपण लग्न बलवान ठरवतो. म्हणजे आता मग कर्क लग्न जर लग्नाला बलवान चंद्र असेल व्ययात असेल समजा तर आपण मग ते लग्न बलवान म्हणायचं का. तर आपण कुठलं लग्न जास्त बलवान आहे या प्रश्नाचं उत्तर अवघड आहे. आपण असं म्हणूच शकत नाही की हे लग्न बलवान आहे. कारण ते सगळ्या गोष्टी भावकेंद्र विचारात आपल्याला पत्रिकेच्या फलादेशाकडे जावं लागतं आणि मग एखादं लग्न खूप श्रेष्ठ आहे किंवा एखादं कनिष्ठ आहे असं जरी नाही म्हणता आलं तरी सुद्धा रविचंद्राच्या ज्या लग्न आहेत ते त्याच्याशिवाय ही पृथ्वी पुढे जाणारच नाही ना, की ऍडम आणि ईव्ह असल्याशिवाय कुंडल्या तरी पुढे सरकणार कशा. हो, ते बरोबर आहे. पण तरी सुद्धा जर लग्नेश हा बलवान पाहिजे, त्याचे भाव बलवान असण्यासाठी काही नियम आहे आणि लग्नेश बलवान असण्यासाठी वेगळे नियम आहेत. ते दोन्ही आपल्याला अप्लाय करायला लागतात आणि त्यातूनच आपल्याला ते कळतं की लग्न कुठलं बलवान आहे. म्हणजे कुठलं आपल्याला एक स्पेसिफिक सांगायचं झालं तर
चंद्र पण बलवान लागतो, सूर्य पण बलवान लागतो. त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कर्क आणि सिंह आपण एक म्हणून चालूया की ही बलवान असू शकतात. पण आता मला असं म्हणायचंय तुम्हाला सुनीता मॅडम, तुम्हाला सप्तम स्थानाविषयी अजून काही माहिती द्यायची असेल तर देऊ शकता. सप्तम स्थानावरनं आपण बोलायला सुरुवात केली तर खूप काही बोलता येईल आपल्याला सप्तम स्थानावरनं. आपण सप्तम स्थानाचा आपण जेव्हा सप्तम स्थान म्हणतो तेव्हा सप्तम स्थानावरनं आपल्याला भागीदारी कळते. सप्तम स्थानावरनं जसं आपण म्हणतो की लग्नेशावरनं आपल्याला किंवा लग्न स्थानावरनं आपल्याला कळतं की भागीदारी आपण किती प्रामाणिकपणाने निभावणार आहोत. सप्तम स्थानावरनं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट कळतं. म्हणजे आपण असं म्हणतो की जे आपण लेखी कॉन्ट्रॅक्ट करतो ते लेखी कॉन्ट्रॅक्ट आपल्याला सप्तम स्थानावरनं कळतं. षष्ठ स्थान हा जो छुपा शत्रू असेल तर सप्तम स्थान हा समोर आलेला प्रत्यक्ष शत्रू जो आहे तो आपल्याला सप्तम स्थानावरनं कळतो, म्हणून आपण त्याला मारक स्थान म्हणतात. म्हणून जे रत्न वगैरे सांगतात ते कधी सप्तमेशाची अंगठी घाला असं सांगत नाही, आणि म्हणून सप्तम स्थानाला आपण मारक स्थान अशा पद्धतीने पण. सप्तम स्थानावरनं आपल्याला कार्यक्षेत्र कळतं, सप्तम स्थानावरनं आपल्याला आपल्या जोडीदाराच्या स्वभावाचा बोध होतो. तर ह्या अनेक गोष्टींवरनं आपल्याला सप्तम स्थान आपल्याला महत्वाचं आहे. तर मूळ तुळ राशीची ऊर्जा असलेलं स्थान आहे. आपण असं म्हणतो की सप्तम स्थान म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळ आहे, कारण तिथे सूर्य अस्त होतो. तर आपण असं म्हणतो की सप्तम स्थान म्हणजे काय, तर आपला जो जोडीदार आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण कसं असलं पाहिजे, तर जिथे अहंकार असला नसावा, आणि म्हणून सप्तम स्थान म्हणजे जिथे अहंकाराचा अस्त होतो ते सप्तम स्थान आहे. आणि म्हणून आपण सप्तम स्थानाच्या बाबतीत असं म्हणतो की जिथे आपण जोडीदारापेक्षा वरचढ आहोत, लग्नेश म्हणजे मी हा खूप मोठा आहे ही भावना जिथे असत होते ते सप्तम स्थान आहे. तर सप्तम स्थानाविषयी थोडक्यात आजच्या कार्यक्रमाचं औचित्य घेऊन आपण एवढंच बोलू शकतो. बाकी सप्तम स्थान हा खूप मोठा विषय आहे. प्रत्येक भाव हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय, दिवस आपण त्याच्यावर बोलू शकतो. खरंय, विशुद्ध प्रेम आपण एक थोडक्यात म्हणूया आणि आपल्याला प्रेझेंट करण्याचं स्थान असंही आपण तिथे म्हणूया. आणि स्मिता मॅडम, मी तुम्हालाही सांगते की लग्न स्थानाविषयी तुम्हाला अजून काही सांगायचं असेल तर सांगू शकता. लग्न स्थान कधी कधी आभासी असतं पहा. मग ते आभासी कसं असतं की बोलतात एक, वागतात एक, करतात एक आणि असतात वेगळेच. अशा तऱ्हेने जे आभासी लग्न आहे असं आपण म्हणू शकतो की जेव्हा डिप्लोमॅसी जास्त करतात पहा हे लोक, म्हणजे त्यांच्या मनात जे असेल ते समोरच्यांच्याकडनं बरोबर करून घेतात, पण त्यावेळेस बाकीच्यांची मतं घेतात. म्हणजे ही डिप्लोमॅसी झाली. आपल्या मनातलं पक्क असतं की हेच उत्तर मला अपेक्षित आहे, मग त्याचप्रमाणे मी उत्तर दुसऱ्यांकडनं काढून घेतो. म्हणजे ती डिप्लोमॅसी करण्याची कुवत या लग्नामध्ये असते पहा. म्हणून आपण त्यांना आभासी लग्न म्हणतो, कारण जे काही ठरलेलं आहे त्याप्रमाणे, आणि ते डोक्यात अगदी पक्क असतं, ते बदलायचं नसतं आणि त्याचप्रमाणे आपल्याला वागायचं असतं. म्हणजे लग्नात समजा जर राहू असेल तर तो आभास नक्कीच निर्माण करतो आणि त्याच्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा एवढ्या मोठ्या असतात की बस, आणि तेच दुसऱ्यांकडनं वधवून घेण्याची वृत्ती या लोकांमध्ये जास्त असतं. म्हणजे भावनिक बंधांपेक्षा भावनिक बाजू ते जास्त समोरच्या माणसांना इमोशनली कशा पद्धतीने हँडल करायचं हे त्यांना चांगलं माहित असतं. त्यामुळे हे आभासी व्यक्तिमत्व जे असतं ते सगळ्यांना आपल्या अंकित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. पण चंद्र जर असला तर तो काय करतो, इमोशनली बॉन्ड करून ठेवतो, म्हणजे इमोशनली बांधून ठेवतो. मग कधी तो इमोशनली फुल करतो, कधी स्वतःच इमोशनल होऊन डोळ्यातून पाणी काढतो आणि समोरच्या सगळ्या लोकांकडनं आपल्याला हवं ते उत्तर मिळवून घेतो. त्याचप्रमाणे खरं काय आणि खोटं काय याच्यासाठी ते जास्तीत जास्त घासाघीस करतात, म्हणजे जास्तीत जास्त चर्चा करतात आणि माझंच म्हणणं कसं बरोबर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो, म्हणूनच त्याप्रमाणे ते भावनिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सगळे पैलू पार पाडतात आणि आपलं आभासी व्यक्तिमत्व टिकवून ठेवतात. म्हणजे आभासी व्यक्तिमत्व जे असतं ते समाजामध्ये उठून दिसतं पहा. आता मी हा विचार तुमच्याच मनावर सोडते की अशी आभासी व्यक्ती तुमच्या सहवासात येणाऱ्या कोण कोण आहेत ते नक्कीच ऑब्झर्व करा. खरंय, चंद्र हा इमोशनली समोरच्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर काढून घेतो आणि राहू हा राजकारण करून उत्तर काढून घेतो, असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, मला वाटतं इथे चर्चा आपली बार झाली. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुम्ही निश्चित करा. आम्ही तुम्हाला त्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरं देण्याची जरूर प्रयत्न करू. मला असं वाटतं हा कार्यक्रम आता समाप्त करूया.